कोल्हापुरात एपीएमसी मार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेच्या पेपर तपासणीमध्ये घोळ असल्याचा आरोप आहे। तर एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेचा पेपर तपासणीमध्ये घोळ आहे। तर महत्त्वाची अपडेट आहे, एमपीएससी संदर्भात प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली असून सुद्धा काहींना 0 मार्क, अनेक विद्यार्थ्यांच्या चुकीच्या उत्तरांना मार्क दिल्याचा आरोप आहे। विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिका मागितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार आता उघड झालाय। समान उत्तरांसाठी 8 पैकी 7 तर काहींनी त्याच उत्तराला 8 पैकी 3 मार्क दिल्याची माहिती आहे। 495 जागांसाठी 28 जानेवारी 2024 मध्ये ही परीक्षा झालेली होती आणि त्यानंतर हा खळबळजनक असा प्रकार समोर आला आहे। एमपीएससी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येते। महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी। मुख्यतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससीचे आयोगाचे अध्यक्ष यांनी लवकरात लवकर या प्रश्नाकडे ठीक आहे लक्ष वेधावं आणि याच्यातून न्याय पुरांना द्यावा। नाहीतर हे 7000 पोट्टे घेऊन मुंबईला एमपीएससीच्या ऑफिसवर आल्याशिवाय आम्ही राहणार नाही। महाराष्ट्र शासनाने मी सक्त सांगत आहे की हे तुम्ही लवकरात लवकर याच्यावर निकाल काढा। त्या पुराचे काय आहे ते बाजू ऐकून घ्या आणि त्याच्यावर ठीक आहे त्यांना न्याय द्या। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले। शेखर, खळबळजनक प्रकारे एमपीएससीच्या परीक्षेसंदर्भात पेपर तपासणीमधला हा घोळ समोर आलाय, काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? अभियांत्रिकी परीक्षेमध्ये पेपर तपासणीमध्ये हा घोळ झाल्याचा आरोप जातो अनेक विद्यार्थ्यांनी केलेला आहे। काही विद्यार्थ्यांनी या संदर्भात माहितीच्या अधिकारात काही उत्तरपत्रिका मागवल्या होत्या आणि त्या उत्तरपत्रिकांमधून हा सगळा घोळ जो आहे तो समोर आलेला आहे। खर तर 495 जागांसाठी 28 जानेवारी 2024 मध्ये ही परीक्षा झाली होती। या परीक्षेला 7000हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। मात्र 20 जणांनी काही कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी या संदर्भात माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिका मागवल्या होत्या आणि यामध्येच हा धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे। समान उत्तरांसाठी खर तर 8 पैकी जेवढे मार्क अनेकांना पडणं अपेक्षित होतं तेवढे मार्क न देता त्या ठिकाणी कमी मार्क दिलेले आहेत। तर काही जणांचं चुकीच्या उत्तराला देखील मार्क जे आहेत ते दिले गेले अशा पद्धतीचा आरोप या सगळ्या विद्यार्थ्यांचा आहे। या संदर्भात या सगळ्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात लढा देखील सुरू केलेला आहे। तर हाच मुद्दा पकडत निलेश कराळे यांनी सुद्धा घोटाळा झाला असल्याबाबतचं आपलं मत मांडलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आहे पहिल्यांदाच अशा पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं परीक्षा झाल्यामुळं आणि पेपरची कोणत्याही पद्धतीनं नमुना उत्तरपत्रिका काढली नसल्यामुळं हा घोळ झाला आहे अशा पद्धतीचं बोललं जाते। त्यामुळे निश्चितच आहे यामध्ये जर काही तथ्य असेल तर याची चौकशी होणं गरजेचं आहे। आयोगानं देखील या संदर्भातला खुलासा जो आहे तो करणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांच्यावरती जर अन्याय झाला असेल तर या अन्याय दूर करण्यासंदर्भात नेमकी पावलं आता पुढे काय उचलली जाणार आहेत हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। शेखर, आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।